बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मान्सूनच्या आगमनाची। मान्सून केरळ तामिळनाडूच्या उंबरठ्यावर पोहोचला आणि कोणत्याही क्षणी त्याच्या आगमनाची आता वर्दी मिळू शकते। सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह हे सक्रिय होऊ लागलेत, तर केरळ लगतच्या समुद्रात ढगांची दाटी होत असून पावसाचं प्रमाण सुद्धा वाढू लागलंय। हवामान विभागाने यंदा देशाच्या सरासरीच्या 101% पाऊस पडणार असल्याचा अंदाज आता व्यक्त केलाय। तसंच अंदमान निकोबारमध्ये मान्सून 21 मेला धडकला होता, मात्र वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय नसल्यानं तसंच पुरेशा बाष्पाअभावी पावसानं दडी मारल्यानं मान्सूनचं केरळमधील आगमन लांबलं होतं। तर आपण पाहतोय केरळात कोणत्याही क्षणी आता मान्सून धडकू शकतो आणि आता साधारण केरळच्या समुद्रालगत ढगांची दाटी असल्याचं सुद्धा दिसून येत आहे आणि यंदा देशात सरासरीच्या 101% पाऊस पडणार असल्याचा सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान अंदमान निकोबारमध्ये मान्सून हा 21 मेला धडकला होता। आता एक महत्त्वाची बातमी आहे। एकीकडे देशात मान्सून आगमनाचे वेध लागलेले असतानाच महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा अलर्ट देण्यात आलाय, तर राज्यभरात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून पूर्व पाऊस बरसणार असल्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाल्यात आणि त्यामुळे पुढील 2 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान विदर्भाच्या अनेक भागात कमाल तापमानात सरासरीच्या दृष्टीने उल्लेखनीय घट झाली आहे, तर मराठवाड्यात बहुतांश भागात किंचित अशी घट झाली आहे। 5 जून पर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून पूर्व पाऊस बरसण्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आणि आता नाशिकमधील मालेगावकरांसाठी एक दिलासादायक अशी बातमी आहे। एकीकडे राज्यातल्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मालेगावात मात्र मालेगावकरांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळवलंय। एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावातील रुग्णसंख्या ही आता केवळ एकेरी संख्येवर आली आहे। मागील 3 दिवसात राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मालेगावामध्ये 31 मे रोजी 9 आणि 1 जूनला 0 तर 2 जूनला 10 रुग्ण आढळून आलेत। अतिशय दाटीवाटीचा रहिवासी परिसर असलेल्या मालेगावात नागरिकांनी कोरोनाला नेमकं कसं रोखलं हा खरं तर आता औत्सुक्याचा विषय बनलाय। दरम्यान मालेगावच्या कोरोना मुक्तीच्या पॅटर्नची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। तर आपण पाहतोय मालेगावसाठी ही अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे। कोरोनाला रोखण्यासाठी मालेगावकरांनी नेमकं काय केलं असाच प्रश्न आता सर्वांना पडतोय। दरम्यान कोरोनाला रोखण्यात मालेगावला कसं यश आलंय हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मालेगावकरांनी कोरोनाला हरवलं आहे ते म्हणजे मालेगावकरांनी सर्वात आधी कोरोनाची भीती दूर सारली, त्यानंतर सगळे मोहल्ला क्लिनिक आणि डॉक्टरांनी घरीही तात्काळ उपचार उपलब्ध करून घेतले। यासोबतच उपचारात ॲलोपॅथी, युनानी आणि आयुर्वेदिक या 3 उपचार पद्धतींचा वापर केलाय। यासोबतच गृहविलगीकरणात स्थानिक डॉक्टरांनी सुद्धा उपचार उपलब्ध करून दिले। दरम्यान युनानी आयुर्वेदिक उपचार पद्धतीत काढ्याचा सुद्धा काही प्रमाणात वापर करण्यात आलाय। तर अशा प्रकारे मालेगावकरांनी कोरोनाला रोखलं आहे। दरम्यान आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहतोय। एकीकडे मान्सूनचं आगमन होताना दिसतंय, तर दुसरीकडे मालेगावकरांनी कोरोनाला रोखणे। आजच्या या 2 मोठ्या बातम्या आहेत। या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। सुरुवातीला आपण जाऊयात मुंबईकडे। मुंबईत सूरज सावंत हे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, तर मालेगावातून अभिजित सोनवणे हे सुद्धा जोडले गेलेले आहेत। दरम्यान सुरुवातीला आपण जाऊयात मुंबईकडे। तर सूरज, आपण पाहतोय या ठिकाणी मान्सूनचं कोणत्याही क्षणी आगमन होऊ शकतं, काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? मुंबईत मागच्या 2 ते 3 दिवसांपासून मळभ वातावरण पाहायला मिळतंय। मान्सून पूर्वची जी सुरुवात असते ती कुठेतरी आता पाहायला मिळते। पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे, मात्र मुंबईत येत्या 2 ते 3 दिवसात हा मान्सून दाखल होईल। मात्र त्याची पावसाची जी रिपरिप आहे आणि हवेतला जो गारवा आहे हे पाहता चहा टपऱ्यांकडे फार नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी चहा टपरीवाले आहेत, जाणून घ्या नेमक्या त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आहेत। क्या कहोगे चाचा, कब से दुकान खुली है, क्या बोलोगे? दुकान तो कल परसों ही खुली हुई है और सुबह सुबह थोड़ा ये मौसम की वजह से थोड़ा गिराक रहते हैं।
बारिश के चलते क्या बोलोगे? हाँ, बारिश तो हुआ है। 2 दिन से तो बारिश हो रहा है, थोड़ा थोड़ा। मौसम भी थोड़ा ठंडा है। तो गर्म चाय पीने के लिए? हाँ, चाय थोड़ा गरम गरम रहता है, इसके हिसाब से आते हैं। अच्छा, कितने बजे तक दुकान खुली रखते हो? कितने बजे तक दुकान खुली रखते हो? ये लॉकडाउन के हिसाब से तो 11 बजे तक रहती है। अभी 2 बजे का टाइम कर दिए। हाँ। 2-3 महीने के बाद अभी लोग आ रहे हैं आपके चपरी पे, क्या कह रहे हैं लोग? नहीं, चाय तो अच्छा है बोल रहे हैं, और थोड़ा ठंडा मौसम है इसके लिए वो पी रहे हैं चाय। हाँ। तर आपण पाहिलं की पावसाचं जे वातावरण झालेलं आहे, वातावरणात कुठेतरी थंडावा आहे, त्यामुळे ही उकळती चहाचे घोट घेण्यासाठी नागरिक या नक्कीच ठिकाणी सूरज, तर गर्दी आपण पाहू करताना शकतोय पाहायला मिळत आहे. पावसामुळे या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय. यानंतर आपण जाऊयात मालेगावात. अभिजित सोनावणे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, आपण पाहतोय मालेगावमध्ये कोरोनाला रोखण्यात यश मिळालंय. साधारणतः एकेरी आकडे या ठिकाणी कोरोनाचे सापडत आहेत. दरम्यान तुम्ही या संदर्भात काय सांगाल? नेमकं कसं या मालेगावकरांनी रोखलंय आणि ते त्यांच्या काय प्रतिक्रिया या संदर्भात? मोहिनी, मालेगावकरांनी कोरोनाला ज्या पद्धतीने रोखलाय त्याचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की मालेगाव हा अतिशय दाटीवाटीचा वस्तीचा परिसर आहे. अतिशय कमी जागेमध्ये मोठ्या लोकसंख्येने लोक या ठिकाणी राहतात. मात्र तरी देखील मालेगावकरांनी कोरोनाला रोखलंय, कारण या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना खरं तर सोशल डिस्टन्सिंगचं किंवा इतर नियमांचं पालन करणं खरं तर अवघड होऊन जातं, कारण कमी जागेमध्ये मोठ्या संख्येने लोक राहतात. मात्र तरी देखील मालेगावकरांनी कोरोनाला रोखलंय. नेमकं मालेगावात असं काय घडलंय आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत डॉक्टर परवेज फैजी आहेत. सर, काय सांगाल, काय नेमका मालेगावचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न आहे? मालेगाव पॅटर्न म्हणून असं इथले लोक काय जास्त सुशिक्षित नाहीत किंवा यांची आर्थिक परिस्थिती काय अशी नाही आहे. हा पॅटर्न म्हणून असं स्पेसिफिक काही कारण सांगणं हा अवघड आहे. पण जे आमची फॅक्ट फाइंडिंग टीमनी प्रयत्न केलेले आहेत, जे काही कारण आढळून आले ते त्याच्यातलं पहिला समजा एकतर मालेगावाचा 3 भाग करा. पहिला मध्य, दुसरा बाह्य आणि तिसरा ग्रामीण मालेगाव. ग्रामीण मालेगावात फार जास्त पेशंट होते, बाह्यमध्ये कमी होते आणि मध्यमध्ये एकदमच कमी होते. याचं कारण असं की मागच्या लाटेत जिथे पेशंट आढळले होते हा कोरोना तिथे नाही घुसला, जिथे पहिल्या लाटेत नव्हता त्याच क्षेत्रात गेलेला आहे. एक दुसरा रमजान होता. रमजानमध्ये सकाळी ड्रायफ्रूट्स, संध्याकाळी फ्रूट्स आणि दुपारी उन्हामध्ये रोजा म्हणून थोडासा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन झालेला आहे. असे हे 2 कारण. तिसरा, मागच्या लाटेत जसं आपले कलेक्टर सूरज मांढरे साहेबांनी सांगितलं होतं का कोरोना इज अ माइंड गेम अँड मालेगाव प्लेड इट वेल. यांच्या आपल्या मालेगावाच्या लोकांची अशी मनस्थिती आहे की अल्लाह जो करेंगा वो सही. हे जे खौफ नव्हता, त्यांचा डर नव्हता, म्हणून ते त्याच्यावर मात करू शकले. तिसरा असा, इथे मालेगावात BUMS जे डॉक्टर्स आहेत, 500 डॉक्टर्स आहेत, त्यांनी घरोघरी जे त्यांचे दवाखाने आहेत आणि घरोघरी जाऊन जे ट्रीटमेंट केलं. हे बघा, अर्ली डिटेक्शन नसो, लोक घाबरत असतील टेस्ट करायला आणि क्वारंटाईनला, पण अर्ली डिटेक्शन झालं नसेल बी तरी अर्ली ट्रीटमेंट मिळालेलं आहे मात्र लोकांना, हा कारण असू शकतो असं वाटतं. अर्ली डिटेक्शन नाही, मात्र अर्ली ट्रीटमेंट मिळाली आहे हे कारण आहे. आपल्यासोबत मालेगावचा काढा खरं तर मागच्या वर्षी राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेला होता आणि तो काढा ज्यांनी बनवला आहे ते डॉक्टर अबुल इरफान आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, मागच्या वर्षी मालेगावचा काढा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता, यंदा देखील मालेगावची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. पीछे जो काढ़ा बहुत मशहूर हुआ था तो लोगों के दिलों से डर निकालने में बहुत काम किया उसने, और उसके बाद काढ़ा रेगुलर चल रहा है. इस बार उसको बहुत ज्यादा लोग खरीदने आ रहे हैं ऐसा नहीं है, लेकिन लोगों के पास में अब भी जा ही रहा है. और क्योंकि फार्मूले को हमने ओपन कर दिया था, ओपन कर देने के बाद में हमारे जितने प्रैक्टिशनर हैं वो सब बना रहे हैं उसको, और वो कोई बहुत ज्यादा हाई फाई फार्मूला नहीं है. उस हिसाब से आसानी से अब लोगों को मिल रहा है. और जहां तक मेरा सोचना है, मेरा समझना है कि सेकेंड वेव में भी इसने अच्छा काम किया है, मगर वो हाईलाइट नहीं हुआ है. सेकेंड वेव में जो मेरे पास में कई एक कॉल आए अच्छे मतलब बड़े लोगों के वकील जो के, मोहल्ला क्लिनिक है, जो डॉक्टर्स ये भी घर घर जाके ट्रीटमेंट दे रहे हैं या लोग उनके पास आ रहे हैं, कितने डॉक्टर्स आपके कॉलेज की तरफ से मालेगांव में काम कर रहे हैं और किस तरीके से काम हो रहा है? क्योंकि कॉलेज हमारा मालेगांव में है और मोर देन 50% जो एडमिशन मालेगांव के लोगों का होता था, और अब तक के जितने बैचेस निकले हैं तो कम से कम 500 से 600 डॉक्टर यहाँ प्रैक्टिस करते हैं यूनानी के, और वो भी मंसूरा कॉलेज से, यानी मोहम्मदिया तिब्बे कॉलेज से पास किए हुए हैं. और ये एज गुड एज फैमिली फिजिशियन घर जाकर इलाज करना, और दे आर वेल इक्विप्ड विद द मॉडर्न ट्रीटमेंट एज वेल एज यूनानी ट्रीटमेंट. तो उस हिसाब से इन लोगों ने घर घर जाकर इलाज किया. जहां ऑक्सीजन की जरूरत लगी ऑक्सीजन भी दिया, जहां रेमडेसिविर की जरूरत पड़ी वो भी दिया, जहां एंटीबायोटिक लगा वो भी दिया, और साइमल्टेनियसली उन्होंने यूनानी दवाओं को भी, काढ़े को भी इस्तेमाल किया. इस तरह से धीरे धीरे मालेगांव सेंट्रल टोटली खत्म हो गया. और आज की पोजीशन में तो
मालेगांव आउटर के और जो पेरीफेरी के पेशेंट है वो भी हमारे पास में, हमारे बच्चों के पास में ट्रीटमेंट के लिए आ रहे हैं, जिसमें डॉक्टर इंतखाब फरानी और डॉक्टर फजलुर रहमान बहुत पेश हैं, जिसकी वजह से मतलब यहाँ पे काफी भीड़ लगी हुई है। अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे मालेगाव. खरं तर इथे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं अवघड आहे, बाकीच्या नियमांचं पालन करणं अवघड आहे. मात्र नेमकं जे डॉक्टर्स होते ज्यांनी घरोघरी जाऊन ट्रीटमेंट केली किंवा जे मोहल्ला क्लिनिक आहे, कुठल्या कुठल्या उपचार पद्धती वापरल्या गेल्या? इथे आमच्या ॲलोपॅथी ट्रीटमेंट बरोबर ते युनानी ट्रीटमेंट, होमिओपॅथीचा काही थोडा आयुर्वेदिक वगैरे बी वापरला गेलेला आहे. आणि आपल्या डॉक्टरांमध्ये पहिल्या लाटेमध्ये काय होता, ट्रीटमेंटचा काय प्रोटोकॉल ठरला नव्हता. सकाळी वेगळी मेडिसिन, संध्याकाळी वेगळा डायरेक्टिव्ह. आता यावेळी थोडंसं एक फिक्स झालेलं आहे, हे वापरायचे आहेत, स्टिरॉइड वापरायचे आहेत, म्हणून थोडंसं इझी झालेलं आहे. आणि मध्ये एक असं झाला होता का कब्रस्तानचे आपले डेथचे आकडे थोडेसे वाढले होते, तर आम्ही खोलात थोडंसं गेलो तर असं समजलं का मालेगावात बाहेरचे लोक जे येऊन ट्रीटमेंट घेत आहेत त्यांची डेथ्स आहेत, मालेगावात स्वतःचे डेथ्स फार कमी होते. नक्कीच आपण पाहतोय मालेगावच्या कोरोनामुक्तीचा हा पॅटर्न आहे आणि मालेगावची वाटचाल जी आहे ती कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. खरं तर हाच मालेगावचा पॅटर्न जो आहे तो आता राज्यभरात देखील इतरत्र राबवण्याची देखील गरज आहे. मोहिनी. नक्कीच अभिजित, तर या ठिकाणी मालेगावकरांनी कोरोनाला रोखण्यात साहजिक यश मिळवलं आहे आणि यापुढे सुद्धा कदाचित मालेगाव हे राज्य जी स्पर्धा आहे कोरोनामुक्त गाव अशी, यात बक्षीस जिंकेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.